आणि हा आहे त्याचा फायनल लुक. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मला एक नवीन ऑर्डर आली आहे कपल्सच्या नेम प्लेटची. तर कपल ख्रिश्चन आहे, सो त्यानुसार मला ते बनवायचं आहे. कारण आपलं महाराष्ट्रीयन लुक वेगळा असतो, भलेही तो फ्रेमचा का असेना, बट तो वेगळा असतो. मग मला खूप विचार करून ही फ्रेम बनवावी लागणार आहे, त्याच्यामध्ये डिटेलिंग द्यावी लागणार आहे. तर मी सगळ्यात आधी तर ड्रॉ केलेले आहेत त्यांचे नेम्स. तर इथे तुम्ही बघू शकता की मी नेम्स ड्रॉ केलेत. दीप्ती, अमोल आणि वेगळ्या प्रकारची डिझाईन केलेली आहे बॉर्डरला. आता मी करत आहे क्ले वर्क. त्याला मी आधी देणार क्लेचा लुक. चला मंडळी, क्ले वर्क करूया. फायनली माझा क्ले एकत्र करून झालेला आहे आणि हा प्रॉपरली एकजीव झालेला आहे, तुम्ही बघू शकता. पण हे मळण्यामध्ये खूप अशी ताकद लागते. दमले राहा. आणि हा जर प्रॉपरली एकत्र नाही झाला तर आपल्या आर्टवर्कची वाट लागणारच. कारण हा जर प्रॉपरली एकजीव नाही झाला तर हा क्ले सुकत नाही आणि त्यामुळे आपलं आर्टवर्क खराब होऊ शकतं. दॅट्स वाय क्ले एकदम प्रॉपरली मळूनच लिप्पन आर्ट करायला घ्यायचं. क्लेच्या लाईन बनवताना हाताचा वापर न करता तुम्ही एखादं प्लेन बोर्ड किंवा पट्टी किंवा प्लेन गोष्ट, मी पुठ्ठ्याचा वापर करेन. याच्या लाईन्स हव्यात जेणेकरून मी त्याने नेम प्लेट बनवू शकेन, नेम कव्हर करू शकेन. सो मी त्यासाठी पुठ्ठ्याचा वापर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी हा पुठ्ठा कट करून घेते. ज्या कोणाला क्ले वर्क करताना प्रॉब्लेम येत असेल त्यांनी ही ट्रिक एकदा ट्राय करून बघा. हे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. याने क्ले एका रेषेमध्ये आपल्याला बनवता येतो आणि त्याच्या ज्या आपण लाईन बनवणार आहे ना, त्या एकदम परफेक्टली येतात. मी बोर्डवर थोडीशी पावडर टाकत आहे कारण क्ले माझ्या खालच्या बोर्डला चिपकत आहे आणि मी याची जाडी थोडीशी ठेवत आहे बिकॉज नेम असं थोडं ब्रॉड दिसलं पाहिजे. जेव्हा आपण क्ले वर्क करतो तेव्हा आपल्याला थोडं सावधगिरीनेच ते करावं लागेल. कारण क्ले एकदा का आपण एकजीव केला आणि मळून घेतला की त्यानंतर तो कडक व्हायला सुरुवात होतो. जसं जसं त्याला वारं लागतं तसं तसं तो कडक होत जातो आणि तो एकदा का कडक झाला तर त्याचे डायरेक्टली तुणके तुणके पडतात. तो आपण चिपकवू शकत नाही किंवा आपल्या मनाप्रमाणे आपण तो वळवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला क्लेवर देखील खूप घाईने करावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे माझ्या क्लेच्या लाईन्स करून झालेल्या आहेत. आता मी माझ्या नेम प्लेटवर ते अप्लाय करत आहे. क्ले हा जास्त वेळ सुकायला ठेवायचा नाही. जर तो सुकला तर त्याचं वर्क आपण बनवू शकत नाही, त्यावर आपण काम करू शकत नाही. कारण हा इतका हार्ड होतो ना, लाईक अ दगड. आता मी याने नावं बनवत आहे. तर मंडळी, माझ्या फ्रेमला मी क्ले वर्क कम्प्लीट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. सिरियसली हे खूप सुंदर बनलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ते कपल ख्रिश्चन आहे, सो मला त्यानुसार एक वेगळा लुक द्यायचा होता फ्रेमला. सो मी ही आयडिया अप्लाय केली. ही माझी स्वतःची आयडिया आहे आणि कधी कधी ना मला माझ्याच आयडिया इतक्या आवडतात ना की मी स्वतःवरच खूप प्राऊड फील करते. तर तुम्ही बघू शकता, हे मी थोडं वेगळ्या प्रकारे याचं मी क्ले वर्क केलंय. आता याला सगळ्यात आधी तर मी कलर काम करेन आणि त्याच्यानंतर मी याला डेकोरेशन करायचं काम करेन. तर चला मंडळी, याचं कलर काम करूया. तर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपण यावर अप्लाय करणार आहोत व्हाईट कलर. जसं की तुम्हाला माहीतच आहे, कलरिंगच्या पहिल्या टप्प्याला सगळ्यात आधी आपण फ्रेमला व्हाईट कलर अप्लाय करतो. मंडळी, माझ्या आर्टवर्कला व्हाईट कलर मी देऊन झालेला आहे, हे तुम्ही बघू शकता. प्लस हे खूप छान असं सुकलेलं देखील आहे. आता मी यावर अप्लाय करणार आहे क्यूट असे कलर जे लाईट असतील आणि माझ्या या फ्रेमला खूप
गोड असा लुक देतील. आता मला फ्रेमला कलर करायचा आहे, तर आता मी कलर करायला सुरुवात करत आहे. सगळ्यात आधी तर मला कोणते कलर सूट होतील आणि कोणते कलर एकमेकांना मॅच होतील हे बघून घ्यायचं आहे. चला मंडळी, आपण कलर कामाला सुरुवात करूया. सगळ्यात गरजेचं आहे पाण्याचा मग. तर बॅकग्राऊंडला मी कलर देईन ब्ल्यू मध्ये व्हाईट कलर मिक्स करून थोडा लाईट ब्ल्यू कलर देईन. आय होप माझी आयडिया कामी यावी. मी कलर कॉम्बिनेशन करताना खूप म्हणजे खूप कन्फ्यूज असते, बट बघूया आपली आयडिया. त्याच्यामध्ये मी व्हाईट कलर जास्त घेईन. तर इथे तुम्ही बघू शकता की हा आपला लाईट ब्ल्यू कलर तयार झालेला आहे. आता हा मी फ्रेमवर अप्लाय करत आहे. तर इथे माझ्या बॅकग्राऊंडला कलर देऊन झालेला आहे. मी 3 लेयर्स मध्ये कलर देणार आहे. इथे वेगळा, इथे वेगळा, इथे वेगळा. तर आता मी या लाईनला कलर द्यायला सुरुवात करत आहे. इथे मी थोडा वेगळा कलर देईन. मी कलरिंग मध्ये खूप कन्फ्यूज असते राव. विचार करते थोडा की इथे कोणता कलर देऊ. बाकी तो कलर माझ्या डेकोरेशन वरच येणार, बट तरी सुद्धा थोडा विचार करूनच कलर द्यावा लागतो, जेणेकरून तो फ्रेमला मॅच झाला पाहिजे आणि कलर कॉम्बिनेशन देखील एकजूट झालं पाहिजे अशा प्रकारे. तर इथे मी हा कलर देईन. हा थोडा डार्क कलर आहे, तोच मी इथे अप्लाय करणार आहे. मी थोडासा विचार करून हे कलर घेतले आणि आता मी कलरिंगला सुरुवात करत आहे. तर कलर करताना पण आपल्याला आपल्या आर्टवर्ककडं लक्ष द्यावं लागतं, कारण क्ले वर्कला जेव्हा आपण कलर करतो तेव्हा तो फक्त समोर न देता चारी बाजूनी द्यावा लागतो. कारण जर तुम्ही फक्त वरून कलर केला ना, तर आजूबाजूने जो कलर लागलेला असतो, जो बॅकग्राऊंडला कलर दिलाय आपण, तो जो वरती क्लेला लागलेला असतो, तो तसाच दिसत असतो. त्याच्यामुळे आपल्याला तिथं पण लक्ष द्यावं लागेल आणि एकदम छानरित्या जे आपण वरती 3D लुकसाठी जे आपण वरती क्लेवर केलेलं असेल, त्याला आपल्याला चारी बाजूने कलर द्यावा लागेल. माझ्या विचारानुसार, माझ्या क्रिएटिव्हिटीनुसार मी इथं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. आता यावर मी स्टड आणि मोती वगैरे चिपकवणार आहे. मी मोतीच्या लेस देखील शॉपमधून घेतलेल्या आहेत. क्लेवर करणं कितीही अवघड असलं तरी ते प्रयत्नांनी खूप सोपं होऊन जातं आणि मला प्रत्येक गोष्ट ही क्लेवर्क मध्ये करावी अशी वाटते, कारण मला क्लेवर्क आजकाल खूपच जास्त आवडायला लागलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही देखील पाहू शकता की माझं क्लेवर्क कसं झालेलं आहे आणि माझ्या फ्रेमचा फायनल लुक पण कसं झालेला आहे. फायनली माझं ते आर्टवर्क कम्प्लीट झालेलं आहे आणि मी त्याचा फायनल लुक तुम्हाला दाखवणार आहे. हा आहे त्याचा फायनल लुक आणि यामध्ये मला सगळ्यात जास्त असं आवडलेलं आहे हे वालं मोत्यांचं आणि हिऱ्याच्या लेसचं डेकोरेशन. ते मला खूप आवडलं. ही फ्रेम मी अशी बनवली कारण ही फ्रेम ख्रिश्चन फ्रेंडला द्यायची होती. ज्यांनी कोणी मला ही ऑर्डर दिले त्यांच्या ख्रिश्चन फ्रेंडला ही ऑर्डर द्यायची होती त्यांना. दॅट्स वाय मी ही फ्रेम बनवायचा प्रयत्न केलेला आहे. मी आतापर्यंत जितक्याही फ्रेम बनवल्या त्या मराठी लुक मध्ये होत्या. माझ्या एक म्हणतात ना की ते कलर कॉम्बिनेशन वेगळं असतं थोडं, बट मला कन्फर्म हे माहित नव्हतं की ख्रिश्चन मध्ये एखादी फ्रेम जर आपल्याला द्यायची असेल तर त्याचं डेकोरेशन कसं करावं, त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं करावं. बट थोडं थोडं करून मी थोडंफार ट्राय केलेलं आहे आणि हा आहे त्याचा फायनल लुक. तर हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.